नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी। हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की अखेर कधी वाढणार आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी। या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये काय आहे मागणी आणि पुरवठ्याची स्थिती बघणं गरजेचं आहे आणि याचा परिणाम सध्या सोयाबीनच्या भावावरती कसा होत आहे आणि भविष्यात याचा परिणाम सोयाबीनच्या भावावरती कसा होणार याबद्दल घेऊयात अधिक माहिती। तर बघा मित्रांनो, सध्याच्या कंडिशनचा विचार केला तर देशामध्ये खाद्यतेलाचा रेकॉर्ड साठा आहे व त्याचबरोबर मोहरीची प्रचंड आवक मार्च महिन्यात होणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, देशामध्ये निवडणुका आहेत आणि यामुळे सरकार खाद्यतेलाचा बाजारभाव वाढू देणार नाही। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील, अर्जेंटिना, उरुग्वे, पॅराग्वे या चारही देशांच्या सोयाबीनची आवक ही आपल्याला या ठिकाणी मार्च महिन्यात वाढताना दिसणार आहे व दुसरीकडे बघितलं तर जेवढा पाहिजे माल त्याच्यापेक्षा अधिक माल मिळत असल्यामुळे या ठिकाणी सोयाबीनचा स्टॉक सुद्धा केला जात नाही आणि म्हणूनच मित्रांनो, सध्या सोयाबीनची मागणी आपल्याला अत्यंत कमी दिसत आहे आणि येत्या 2 ते 3 महिन्यात सोयाबीनची मागणी प्रचंड वाढेल याची सुद्धा शक्यता दिसत नाही। जर पुरवठा वाढत गेला आणि मागणीमध्ये सुधार दिसला नाही तर सोयाबीनचा बाजारभाव 100-200 ची तेजी सोडली तर आहे त्या बाजारभावातच राहताना तुम्हाला दिसण्याची शक्यता दिसत आहे। मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीनची मागणी तर काय जास्त वाढण्याची शक्यता नाही, कमीत कमी 15 मे पर्यंत। 15 मे नंतर काय होईल हे सगळं तुम्हाला भविष्यात सांगितलं जाईल, पण तोपर्यंत कधी वाढणार सोयाबीनची मागणी तर 15 मे नंतर तोपर्यंत सोयाबीनची मागणी काय वाढणार नाही आणि सोयाबीनचा बाजारभाव त्यामुळे 4200 तर फार 4800 पर्यंत जाऊ शकतो। याच्या उपर सोयाबीनचा बाजारभाव काही सध्या जाण्याची शक्यता दिसत नाही। मग सोयाबीन विक्रीचा विचार तुमच्या मनात येत असेल तर एकच गोष्ट लक्षात घ्या की सोयाबीनची विक्री ही आपण जास्त काळ थांबवायची नाही, कारण सोयाबीनच्या बाजारभावात काही प्रचंड तेजी येणार नाही।
म्हणून इथून पुढे प्रत्येक तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्याने केली सोयाबीनची विक्री तर आपला होईल या ठिकाणी 100% फायदा। मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये आता काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडते YouTube चॅनल शेती मित्र। आवडला असणारा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या YouTube चॅनल शेती मित्रवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।